नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। आज व्लॉगची सुरुवात डायरेक्ट किचनमधूनच केली। चहा झाला आमचा आता। आईने इकडं कणिक मळली, स्वयंपाक करायचा आहे। आज माऊ मी आम्ही दोघी पण जाणार आहे आज आमच्या घरी। काका येणार आहेत माऊला घ्यायला। आमच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे। मी आता आमरस बनवायला लागली। पहिल्यांदा आंबा धुवून घेते आणि इकडं ह्या दोघी बहिणी चपात्या करायला लागल्या त्या। भाजी भाजी काय करायची ग? बटाटा सुक्का। माझा आता मस्त असा आंब्याचा रस बनवून झालेला आहे। आणि आईचं चालू आहे आता कांदा भाजी करायला। भजी करायच्या आधी कुरड्या पापड्या सगळं तळून ठेवलेलं आहे। 11:30 वाजल्या त्या। सकाळीच लवकर आली मिळवळला, जेवण ते करून लगेच हल्ली होती। आणि आता माळावर आली आणि टमाटरचं फाउंडेशन काढून टाकायचं आहे। त्याची पहिल्यांदा सुतळी तोडावी लागते, त्या शिळ्यानं तोडून घ्यावी लागते। चालू केली तोडायला। पावणे 12 वाजले त्या। सुतळी सगळी कापून झाली, घरी निघाले। आता ऊन झाले भरपूर। आता दुपार न्यायचं परत बांबू काढायला। बांबू एवढं फाउंडेशन काय असेल ते दुपार नेऊन काढायचं परत। बाल्या आल्या माझ्यासोबत, आदू राहिल्या मामाच्या गावालाच। तिथं पाणी प्यायला बाटली आणलेली, 10 आणली ती। जात जात सरपण न्यायचं चुलीला। बाळा घे बाटली ग्लास। चला आता जाळून घेऊन घरी आलो। दोघींनी एक मोळी आणली जाळणाची। नेहमी अर्धे कपडे सकाळीच धुली होती, अजून एक बादली कपडे आहे ते धुवायचे। धुवून घेते आता। आमची एक शेळी इली, 2 पिल्ली झालेत तिला, एक बोकडे आणि एक पाठरू आहे। बारके त्यामुळे पहिल्यांदा त्यांना पाजावं लागतं जरा। थोडी मोठी झाली की पेते ती मनाने। हे पाठरू पेते मनाने, बोकड्याला जरा पाजावं लागते। थांबत नाही शिर्डी। 4:30 वाजले त्या। चांगलं ऊन उतरलंय आता। निघालोय आता माळावर। 6:30 वाजले त्या आणि आपलं टमाट्याचं फाउंडेशन सगळं काढून झालं। असं मोठं मोठं ढेगारी केलं होतं, जे उचलायला बरं पडते। तर देवाला संध्याकाळची देवाबत्ती करून घेतली। आता करायचं आहे स्वयंपाक। कणिक मळून घेतली, आता बाहेर जाते आणि चुलीवर चपात्या करायच्या त्या। ज्वारीची भाकर करायची झाली, चपात्या करून झाल्या त्या माझ्या। आणि आता मी करायला लागली भाकरी। पहिलीच भाकर टाकली तव्यात, मस्त टम्मश फुगली भाकरी। स्वयंपाक करून झालाय, चांगला आर पडलाय चुलीत। त्यातच आता कणस टाकली ती मकाची भाजायला। बाला आमचं वाट बघत बसला, कणीस कधी भाजते। मला तुला खायचं कणीस? अर्ध The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ। सकाळच्या 7 वाजलेले त्या। दिवस सुकून चांगलाच वरी आलेला आहे, पण आंब्याच्या आडनं काही दिसत नाही। सकाळ सकाळ रानातनं गवारच्या शेंगा आणल्या त्या तोडून, ताज्या ताज्या गवारच्या शेंगा। लगेच मोडून घेऊन यायची, भाजी करायची गवारच्या शेंगाची आज।
आता शेण मोडून घेतो. किचनमध्ये आले आता. स्वयंपाकाला सुरुवात करायची. स्वयंपाकाला सुरुवात किचनमध्ये करायची, पण स्वयंपाक बाहेर चुलीवरच करायचं आहे. कणिक मळण्यासाठी ते आले मी किचनमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आता चहा ठेवला आहे. दूध काय नाही आमच्यात, कोरा चहा ठेवला आहे. चूल पेटवून घेतली स्वयंपाक करायला. आता कणिक मळून आणली. पहिल्यांदा चपात्या करून घेते. चपात्या करून झाल्या त्या. इकडं कढईमध्ये आता गवारची शेंग टाकली. गवारची शेंग मिठाची करायची. आणि इकडं आत्यानं पलीकडल्या कढईमध्ये केले बेसन, हिरव्या मिरचीचं बेसन केले. घरातली सकाळची सगळी कामं आवरली. आता निघाले माळावर. आणि आज थोडंसं ऊन पडतंय, थोडंसं शिरवाळ. आणि इकडल्या बाजूला तर भरपूर आभाळ आले. आज वातावरण जरा वेगळंच आहे. पण इकडं पोरांच्या झाडाच्या सावलीला चिंपुळ्या खेळायला चालू आहे त्या. इकडं आकाचा भुईमुग चालू आहे काढायला. आका शेंगा खायला तर बोलत द्या सुनाला. आता मी आल्या म्हणता काय खा. झालं काढायचा. आता पण आले त्या इकडं शेंगा काढायला. उपटायला पूजा पत्र नाही ना, तिथलं पुढं पूजा लागली. बरं आली थोडं. आता मी वेळ उपटून देते त्याला. मग जाऊ आपल्या कामाला. तोडते त्या दिवसभर. मी अशी शेंगा येते वेळेला. जर जड जाते तुपट्याला वेळेला. त्याला भरपूर वेळ उपटून दिलं भुईमुगाच्या शेंगाचं. आणि आता माळावर आले. काल टमाट्याचं फाउंडेशन काढलं. आता आज काकडीचं काढायचं आहे. काकडीचं फाउंडेशन काढायच्या आधी आपण जी जाळी वाढली होती काकडीला ती सोडून घ्यायची पहिल्यांदा. आणि जाळी वाढताना आपण ह्या जाळीच्या पहिल्या ह्याच्यातनं सगळं असं तंगूस ओवून घेतलं होतं. पहिल्यांदा ते सगळं तंगूस कापून घ्यावं लागणार आहे, म्हणजे आपली जाळी खाली सुट्टी होईल. असं थोड्या थोड्या जागेवर चाकूनं कट करून तंगूस कट करून घ्यायचं, म्हणजे ही जाळी अशी रिकामी होती खाली. आधी जाळी काढायची, परत फाउंडेशन काढायचं. फाउंडेशन काढलं की परत फाउंडेशनची तार आणि ह्याची जी जाळी त्यांचा गुंता होईल. तेव्हा आम्ही आधी तार काढून जाळी काढून घेतोय. सुरुवात झाली तर हळूहळू रानातल्या कामांना. एका तुकड्याची जाळी सगळी सोडून झाली. ही बाहेर ओढायची होती, पण दोघींना काय ओढत नाही. आता आम्ही केळीकडे निघाल्यावर केळीतलं गवत काढायचे गुरांना, शाळांना. भरपूर गवत काढून झाले. तडप हातरलाय. आता गवताच्या गठुडे बांधून घेऊन जायचं घरी. ऊन काय पडलंच नाही आज कसलंच. सकाळपासून शिरवाळच आहे. घरी आली. आता आल्या गोरं पाणी देऊन गुरांना वैरण टाकून घेतली. एक गाई आणि एक म्हैस, दोनच गुरं आहेत आमच्यात. आता 2 रेड्या होत्या, एक मोठी एक छोटी, त्या विकून टाकल्या. हे 2 ठेवले. ती शाळांना पण वैरण टाकली पसरून. बाल्या आतमध्ये गेलाय. कशाला आणलं उचलून त्याला रे? खाली सोड. हा
कशाला बाहेर सोडायचं दादागिरीच करतोय आज सोड जा शिर्डी पशी सोडते ती आईपशी सोड खाली मारत असते हळूच ठेव अरे ठेव ना खाली सोड आईपशी ये बाहेर चल 6 वाजले ते आता स्वयंपाकासाठी चूल पेटवून घेतली कढईत पाणी ठेवले भाजीसाठी गरम व्हायला खलबत्त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकली बारीक करायला कुटून घेते आता वांग्याच्या भाजीला फोडणी दिली आता गरम केलेलं पाणी ते टाकून घेते गरम केलेलं पाणी टाकलं मीठ टाकलं आणि भाजीला आपल्या मस्त अशी तरी यायला लागली आता शिजली वांग शिजलं की ह्याच्यामध्ये मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं नंतर म्हणजे भाजी पांढरी होत नाही जाळ थोडासा कमी करते आता जरा जास्त जाळ लागलाय सकाळपासून पोरं चिंपळ्या खेळत होते आता बॅटबॉल खेळायला लागले ते काय झालं रे हा नसतो टाक बॉल तू टाक बॉल आउट 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 लागले ते कॅरेटला इकडे माझ्याकडे द्या बॉल त्याला मी तुम्हाला टाकून दाव तिकडे द्या येते का हा टाक बरं एकदा तू टाक एकदा तू टाक टाक कसं तरी भाजी करून झाली आणि आता शेंगा टाकल्या त्या भाजायला आता शेंगाला गेलत्या त्याचं वाटून आलेल्या शेंगाच्या त्यातल्या थोड्या टाकल्या त्या भाजायला मी